नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शनबद्दल माहिती घेत होतो. म्हणजे आपण त्यामध्ये डिस्पर्शनचा कन्सेप्ट नेमका काय आहे ते समजावून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या मेजर्स ऑफ डिस्पर्शन कुणाला म्हणायचं, कोणकोणते मेजर ऑफ डिस्पर्शन आहेत किंवा मेजर्स ऑफ डिस्पर्शन ह्या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबी शिकायच्या आहेत या गोष्टी आपण जाणून घेतल्या. त्यानंतर रेंज आणि क्वार्टाईल डेव्हिएशन हे दोन मेजर ऑफ डिस्पर्शन आपण आत्तापर्यंत अभ्यासलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो मेजर ऑफ डिस्पर्शन समजावून घेणार आहोत त्याचं नाव आहे मीन डेव्हिएशन. Here the name suggests deviation is nothing but the difference. This difference of the data values from the average. तुम्ही जे काय ॲव्हरेज कन्सिडर करणार आहात त्या ॲव्हरेज पासूनचं प्रत्येक डेटा व्हॅल्यूचं जे काय डेव्हिएशन आहे, डिफरन्स आहे, त्याचा मीन आपण काय करणार आहोत, मीन डेव्हिएशन या मेजर ऑफ डिस्पर्शनमध्ये विचारात घेणार आहोत. अरिथमॅटिक मीन ऑफ द ॲब्सोल्यूट डेव्हिएशन्स ऑफ द व्हॅल्यूज फ्रॉम एनी सेंट्रल व्हॅल्यू इज कॉल्ड मीन डेव्हिएशन. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जो काय ॲव्हरेज म्हणजे सेंट्रल व्हॅल्यू आपण वापरणार आहोत त्या ॲव्हरेजपासूनचा डिफरन्स जो आहे तो ॲब्सोल्यूट स्वरूपातला, म्हणजे फक्त त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू वापरणार आहोत आणि त्या मॅग्निट्यूड व्हॅल्यू जे काय डिफरन्सेस आहेत त्या सगळ्या मॅग्निट्यूड व्हॅल्यूचा अरिथमॅटिक मीन जो आहे दॅट इज नथिंग बट त्याला आपण काय म्हणणार, मीन डेव्हिएशन असं म्हणणार. सो अरिथमॅटिक मीन ऑफ द ॲब्सोल्यूट डेव्हिएशन्स ऑफ द व्हॅल्यूज फ्रॉम एनी सेंट्रल व्हॅल्यू इज कॉल्ड मीन डेव्हिएशन. त्यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये m.d.md असं सुद्धा डिनोट केलं जातं. दस इफ x1, x2 so on xn are the n observations and if small a is the value of average then the mean deviation about a is here absolute any value of average. कोणती ॲव्हरेज तुम्ही गृहीत धरू शकता, तो मीन सुद्धा गृहीत धरू शकता, तुम्ही मेडियन गृहीत धरू शकता आणि मोड यापैकी काहीही ॲज अ ॲव्हरेज म्हणून तुम्ही गृहीत धरू शकता, म्हणून त्याला इन जनरल ए असं डिनोट केलेलं आहे. सो mean deviation about a is given by mean deviation about a is equal to summation xi minus mod of xi minus a I running from 1 to n divided by n. The coefficient of mean deviation about a जे काय तुमचं ॲव्हरेजच्या अबाउट तुम्ही ते मीन डेव्हिएशन काढलं असेल त्या मीन डेव्हिएशन चा कोएफिशिएंट is given by coefficient of mean deviation about a is equal to mean deviation about a upon a. So ज्या ॲव्हरेजच्या अबाउट मीन डेव्हिएशन काढले ते ॲव्हरेज तो मीन डेव्हिएशन डिवायडेड बाय दॅट ॲव्हरेज केलं की तुम्हाला त्या कोएफिशिएंट मिळतो मीन डेव्हिएशनचा अबाउट द करस्पॉन्डिंग ॲव्हरेज. सो it is a mean deviation coefficient of mean deviation. So this is a formula. This formula is in case of ungrouped frequency distribution or त्यालाच आपण इंडिव्हिज्युअल सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन असं म्हणत असतो. सो इफ a is equal to x bar then mean deviation about mean is given by म्हणजे a ॲव्हरेज जे आहे ते आपण x bar अरिथमॅटिक मीन हे आपण ॲव्हरेज घेतलं तर is given by mean deviation about x bar is equal to summation I running from 1 to n mod xi minus x bar upon n. आणि coefficient of mean deviation about x bar is nothing but mean deviation about x bar divided by x bar. आता तो न्यूमरेटर जो आहे कोएफिशिएंटमध्ये कोएफिशिएंटच्या फॉर्म्युलामध्ये म्हणजे मीन डेव्हिएशन अबाउट x bar जो आहे तो वरच्या फॉर्म्युल्याने आधी मीन डेव्हिएशन काढायचा आणि नंतर मग मीन डेव्हिएशन अबाउट दॅट एक्स बार डिवाइड बाय एक्स बार केलं की तुम्हाला काय मिळेल, कोएफिशिएंट ऑफ मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बार मिळेल.
तसंच कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीडियन काढू शकता, कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मोड काढू शकता. अशा पद्धतीने इथं दिलंय बघा पुढचे फॉर्म्युलेज. इफ ए इज इक्वल टू मीडियन and mean, so therefore mean deviation about median is given by mean deviation about median is equal to summation xi minus median mod, त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. सो समेशन mod ऑफ xi minus median upon n and its coefficient of mean deviation about median is equal to mean deviation about median divided by median. Next, if a is equal to mod m suffix o, त्याचं नोटेशन आहे मोडचं आपण वापरतो. देन मीन डेविएशन अबाउट मोड इज गिवन बाय मीन डेविएशन अबाउट मोड इज इक्वल टू समेशन mod ऑफ xi मायनस मोड अपॉन n and its coefficient is given by mean deviation about mode is equal to mean deviation about mode divided by mode. In this way we can calculate the mean deviation about every average, that is arithmetic mean, median and mode. नेक्स्ट आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया. इन केस ऑफ इंडिव्हिज्युअल सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन, कॅल्क्युलेट मीन डेविएशन फ्रॉम मीन अँड मीडियन फॉर द फॉलोइंग डेटा. आपल्याला डेटा दिलेला आहे. वी हॅव टू ऑल्सो कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन. तर ऑल्सो कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन. मीन डेविएशन तर कॅल्क्युलेट्स करायचं आहे, पण आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबरोबर आपल्याला त्याचे कोइफिशियंट पण कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता हे कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला मीन डेविएशन अबाउट मीन मीडियन काढायचं आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला मीन आणि मीडियन काढले पाहिजे दिलेल्या डेटा सेटचे. तर आता ह्याचा मीन कसा काढायचा हे आपण ऑलरेडी अगोदर मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये शिकलेलो आहे. तर ही इंडिव्हिज्युअल सिरीज असल्या कारणानं आपण काय करू शकतो, समेशन xi म्हणजे सगळ्या व्हॅल्यूजची बेरीज भागिले नंबर ऑफ व्हॅल्यूज, टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत त्याचा आकडा. आता सगळ्या व्हॅल्यूंची बेरीज म्हणजे 100 अधिक 150 अधिक 200 असं सगळं बेरीज होणार. ती बेरीज किती येते करून बघा तुम्ही. तुमच्या समाधानासाठी कॅल्सीवरती तुम्ही जरी करून बघितलं तर तुम्हाला इथं मी लिहिले समेशन बेरीज ती तेवढी येईल. 3321 3321 divided by 9. So there are 9 values, so divide by 9. सो अशा पद्धतीनं तुमचं आन्सर जे येईल 369 अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. सो नेक्स्ट, मीडियन इज इक्वल टू साइज ऑफ n+1/2 item. Why we have used this formula? Because there are 9 observations, so 9 is a odd number. So for the odd number we use the formula size of n+1/2 observation or item. That is equal to size of 4th item, that is 9 plus 1 9 plus 1 is 10 and 10 divided by 2 is 5th item. So there should be 5th item. So 5th item is 360. So value is correct, but size of 5th item should be there. So in this way median is 360 and mean is 369. Now we can find the mean deviations about mean and median. For that calculation we use calculation table given here. Here are the first column are nothing but the values of xi. Second column is the values for mod of xi minus x bar. Third column is values for mod of xi minus median. So काय करायचं, तुमचा जो काही आपला मीन आलेला आहे तो मीन काय करायचा, तुमच्या प्रत्येक व्हॅल्यूतून वजा करायचा. म्हणजे 100 वजा 369 असं होईल. 100 वजा 369 केलं तर काय होईल, तुम्हाला -269 मिळेल. पण आपल्याला काय घ्यायचे, मॅग्निट्यूड व्हॅल्यू घ्यायची मॉड, त्यामुळे ते
269 असं मिळेल. अशा पद्धतीनं प्रत्येक एक्स आयच्या व्हॅल्यूतून तुमचा मीन वजा होईल, जो दुसरा कॉलम आपण तयार करतोय मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बारसाठी. तर प्रत्येक एक्स आयच्या व्हॅल्यूमधून तुमचा मीन वजा होईल आणि जी काय व्हॅल्यू येईल त्याची आपण काय लिहायची, मॉड्युलस व्हॅल्यू, मॅग्निट्यूड व्हॅल्यू लिहायची. म्हणजे प्लस उत्तर आलं तरी पण प्लस आणि निगेटिव्ह मायनस उत्तर आलं तरी पण पॉझिटिव्ह, अशा पद्धतीनं ती मॅग्निट्यूड व्हॅल्यू आपली येईल. आणि त्याची बेरीज जी आहे ती सगळ्यात खाली आपण लिहायची, समेशन मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार इज 1570 अशा पद्धतीने मिळेल. तसंच तुम्हाला मॉड ऑफ एक्स आय मायनस मीडियन, आपली मीडियन आले 360. तर प्रत्येक एक्स आयच्या व्हॅल्यूतून 360 वजा करायचं तिसरा कॉलम तयार करण्यासाठी. म्हणजे 100 वजा 360 म्हणजे 260 येईल, वजा 260 आणि त्याची मॉड म्हणजे प्लस 260. अशा पद्धतीनं प्रत्येक व्हॅल्यूतून तुमचा 360 वजा होईल आणि त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू आपण तिसऱ्या कॉलममध्ये लिहू आणि त्याची बेरीज घेतली त्या कॉलमची तर आपल्याला काय मिळेल, 1561 अशा पद्धतीनं आपल्याला ते मिळेल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचे मीन डेव्हिएशन काढायचे अबाउट एक्स बार आणि मीडियन, आणि ऑल्सो त्यांचे कोइफिशियंट आपल्याला काढायचे. तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे काय, समेशन मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवाइड बाय एन. त्यालाच आपण इथं 1/n इंटू समेशन मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार असं लिहिलेलं आहे. मग तुमच्या न्यूमरेटरला जी समेशन आहे एक्स आय मायनस एक्स बारच्या मॉडची ती येणार, किती आहे, 1570. सो 1570 डिवायडेड बाय 9 and that is equal to 174.44. अशा पद्धतीने तुमचं काय मिळेल, तुम्हाला मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बार असं मिळेल. नाउ नेक्स्ट, कोइफिशिएंट ऑफ मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बार is equal to mean deviation about x bar upon x bar. So mean deviation about x bar is 174.44 divided by 369 and this is equal to 0.47. This is the coefficient of mean deviation. Now mean deviation about median. So formula for mean deviation about median is summation xi minus mean deviation mod of xi minus mean deviation divided by n. So summation mod of xi minus mean deviation is 1561 divided by 9 and that is equal to 173.44. In this way we can calculate mean deviation about median. Then coefficient of mean deviation is nothing but mean deviation about median upon median. So that is equal to 174.44 upon 360, that is equal to 0.48. In this way we can find coefficient of mean deviation about median. So if you will see or compare mean deviation about x bar and mean deviation about median, you will find that mean deviation about median is the least as compared with mean deviation about x bar and mean deviation about mode. So in this way we have calculated the mean deviation for ungrouped data or raw data. Now for mean deviation for discrete frequency distribution, means the values of variable and its corresponding frequency. Now we have to find mean deviation from median and its coefficient from the following data. So to find or compute mean deviation about median, we take help of the less than cumulative frequencies, that is LTCF. So here xi values of variable and fi's values of frequencies. So xi fi are given here. N, that is capital N, is 195. We can use less than cumulative frequencies to find median. So third column is of the less than cumulative frequency. You know how to find less than cumulative frequencies, that I have explained in the
first chapter. Now first of all we have to find median, then we can complete the fourth column and fifth column. So from ELTCF, there n is 195, so it is a even number, odd number, and we use size of n plus 1 by 2th item, that is 195 plus 1 by 2, that is 196th item, that is 196 divided by 2th item, that is 98th item, size of 98th item. And size of 98th item can be calculated by taking less than cumulative frequency equal to 98 or just greater than 98. Here less than cumulative frequency equal to 98 is not available, so less than cumulative frequency just greater than 98 is 102, and its corresponding value of variable is 161. So 161 is your median. So now our median is 161. So to find mod di, that is mod of xi minus median, we subtract our median 161 from each value of xi and we take magnitude value in fourth column. That is, for first value 158, the mod of xi minus median is nothing but 1 mod of 158 minus 161, and that is nothing but 3. Means 158 minus 161 is minus 3, but its magnitude value mod is plus 3. So for the first value, mod of xi minus median is 3. Similarly, we can calculate other values, and that can be shown in fourth column, that is di, mod of di. Now to find mean deviation about median for the discrete frequency distribution, we should have to multiply this modulus value of mod of xi minus median by its corresponding frequency. So each modulus value or each value of mod of di is multiplied with its corresponding frequency fi. So fi into mod of di can be written in the column 3 and its total is 334, that is summation fi into mod of di is 334. So we can find mean deviation from that sum, that is summation fi into mod of di divided by n. So 334 divided by 195, that is 1.71 is the mean deviation about median. Now to find coefficient of mean deviation about median is equal to mean deviation about median divided by median. So mean deviation about median is 1.71 divided by 161, and that is equal to 0.0161. In this way we can find the coefficient of mean deviation about median. Also we can find the mean deviation about median using the explained procedure for the discrete frequency distribution. Now mean deviation for the continuous frequency distribution, that is grouped frequency distribution. Here classes and frequencies are given. So to find mean deviation about median, first of all we have to find the median of this data or median for this grouped frequency distribution. And to find median, first of all we have to find median class, and to find median class we can calculate n by 2. So here n, that is total of frequency, that is sum of all frequencies, is 212. So n by 2 is 106. So less than cumulative frequency equal to or just greater than 106 is here less than cumulative frequencies. So less than cumulative frequency equal to or just greater 106 is 117. Its corresponding class is 30 to 40. So 30 to 40 is a median class. Here 30 to 40 is median class, and for that median class we use the formula for median, that is L plus n by 2 minus Cf upon f into h. So L is lower limit of median class, n by 2 is calculated already,
CF is less than cumulative frequency of the class previous to or preceding to the median class, divided by F is a frequency of median class into H is class width of median class. So here n by 2 is calculated, L is a 30, that is lower limit of median class, F frequency of median class is 40, and H is class width of median class is 10, and only CF less than cumulative frequency of the class previous to median class. So class previous to median class is 20 to 30, and less than cumulative frequency of the class 20 to 30 is 77. So 77 is the value of CF. So we can put all the values 30 plus in bracket 106 minus 77 upon 40 bracket complete into 10, and that can be calculated, and that is equal to 37.25. So in this way we can find the median, that is 37.25. So now if we get the value of median, we use this value of median to find the mean deviation about median. So to find mean deviation about median, we subtract the calculated median from the value of xi. So here value of xi for the group of frequency distribution is nothing but the midpoint for each class. प्रत्येक क्लासचा जो मिड पॉईंट असेल तो म्हणजे तुमची XI ची व्हॅल्यू आपण गृहीत धरत असतो ज्यावेळेला ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन तुमचं असतं त्यावेळेला. सो हियर व्हॅल्यू ऑफ XI इज नथिंग बट द मिड पॉईंट ऑफ द क्लास, and midpoint can be calculated as lower limit plus upper limit divided by 2. So midpoints of the each class are given in the column number 3, that is midpoint XI. So mod of DI, that is mod of XI minus median, is nothing but XI minus our median is 37.25, and its magnitude value can be written in the column number 5, that is column named as mod of DI. So these are the value. For the first class we can calculate mod of XI minus median as mod of 5 minus 37.25, and that will be answered that minus 32.25, but its magnitude value is only 32.25. So in this way we can calculate this whole column. Now to find mean deviation about median, we need column for Fi into mod of Di. We need its summation. So to find Fi into mod of Di, we multiply each value Di with its corresponding frequency, means 32.25 is multiplied with 20, then 22.25 is multiplied with 25. In this way we can calculate the column of Fi into mod of Di, and we take sum of all this column. या सगळ्या कॉलमची तुम्ही बेरीज घेतली तर आपल्याला किती मिळते 3209.50. So this is a summation Fi into mod of Di, that is summation Fi into mod of Xi minus median, and this summation is used for the mean deviation. So summation Fi into mod of Di divided by n, so that summation Fi into mod of Di is 3209.50 divided by n is 212, so we get 15.14. So this is the mean deviation about median. Now coefficient of mean deviation is nothing but mean deviation about median divided by median. So 15.14 divided by 30, there should be 37.25. So that answer will be 0.41. Instead of reading 30.25, you can read 37.25. तिथं 30.25 दिलंय, ते चुकीचं टाईप झालंय. तिथं 37.25 पाहिजे, जे आपण ओरिजिनल मीडियन वरती काढलेली आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो,
कोइफिशियंट ऑफ मीडियन आणि मीडियन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो we have studied how to find the mean deviation in case of ungrouped data, then discrete frequency distribution, and for the grouped frequency distribution. Now the minimal property of mean deviation. This minimal property of mean deviation is nothing but at which point your mean deviation is least among the mean deviation at various points. So mean deviation about median is the least among the, least means minimum among the mean deviations at various points. So mean deviation is a minimum or about median, that is mean deviation about a, that is equal to summation mod of xi minus a divided by n if a is a is minimum, if a is a median. So now we have to prove that. We can use we use for the proof the concept of median. So here x1 x2 so on xn are the n observations, and if a is any arbitrary constant, then mean deviation about a is given by, as we know the formula for mean deviation. आपल्याला माहिती आहे की mean deviation चा formula at arbitrary point is mean deviation about a is equal to 1 by n summation x mod of xi minus a. So mean deviation about a is least if and only if summation mod of xi minus a is least. ज्या वेळा तुमचा न्यूमरेटर हा कमी असेल त्यावेळेला काय होणार आहे, तुमचा मीन डेविएशन हा कमी येणार आहे असा अर्थ आहे त्याचा. वी नो इफ आर अँड एस आर फिक्स्ड, इथे तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहेत आर अँड एस त्याच्या, आणि ए ही आर्बिट्री पॉईंट कुठेही तुमचा लाय होईल. सो वी नो इफ आर अँड एस आर फिक्स्ड ऑन लाईन, ए इज एनी पॉईंट ऑन द लाईन, देन सम ऑफ द डिस्टन्सेस AR and AS is least when A is lies between R and S. म्हणजे R आणि S च्या मध्ये तो पॉइंट लाय होत असेल तर AR प्लस AR आणि AS हे जे डिस्टन्स आहे ते कमीत कमी कधी असेल, ज्या वेळेला तो पॉइंट R आणि S च्या काय असेल मध्ये लाय होत असेल, बिटवीन. त्याच्या बाहेर लाय होत असेल तर ते डिफरन्स काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. त्यामुळं आर आणि एसच्या मध्ये असेल तरच ए आर आणि ए एस हे जे डिस्टन्स आहे ते काय होईल, मिनिमम असणार आहे. हा कन्सेप्ट वापरून आपण इथं मिनिमल प्रॉपर्टी वापरणार आहोत. आता इथं बघा, सपोज x1 इज लेस दॅन x2 इज लेस दॅन xn इज लेस दॅन xn मायनस 1 इज लेस दॅन xn असं आहे. त्या पद्धतीने इथं त्याचं काय केलं आहे, पोझिशनिंग केलेलं आहे, x1 x2 x3 डॉट 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 xn मायनस 1 आणि xn. Then we say that, आपण काय म्हणू शकतो बघा, then we say that mod of x1 minus a plus xn minus a, a पॉइंट त्यामध्ये कुठेतरी असेल, x1 minus a आणि xn minus a is a least when a lies between x1 close interval x1 and xn. याच्यामध्ये लाय होत असेल तर आपण काय म्हणणार आहोत, ते जे अंतर आहे त्या पॉईंटपासूनचं दोन्हीकडचं ते काय असेल, तुमचं मिनिमम असेल. तसंच x2 मायनस ए प्लस xn मायनस ए इज अ लिस्ट, दॅट इज मॉड. प्रत्येक डिस्टन्सचं ते आपण मॅग्निट्यूड व्हॅल्यू घेतोय, तिथं मॉड घेतोय. सो मॉड x2 मायनस ए प्लस मॉड xn मायनस 1 मायनस ए इज अ लिस्ट वेन ए इज लाईज बिटवीन x2 and xn minus and so on. तसंच ते काय असेल ती व्हॅल्यू त्या पद्धतीनं, म्हणजे xr इन जनरल आपण म्हटलं तर xr मायनस ए प्लस xn मायनस आर मायनस ए, एन मायनस आर मायनस 1 मायनस ए, हे कधी लिस्ट असेल ज्या वेळेला तुमची व्हॅल्यू एक्स आर आणि एक्स एन मायनस
r-1 या दरम्यान लाय होईल त्यावेळेला. अशाच पद्धतीनं therefore the sum xi minus a is the least when a lies in the intersection. म्हणजे ह्या सगळ्या ज्या इंटरवल आपण लिहिलेत x1 xn त्यानंतर x2 xn-1 अशा पद्धतीने ज्या सगळ्या इंटरवल आहेत त्या इंटरवलच्या इंटरसेक्शनमध्ये ज्या वेळेला तुमचा तो काय होईल ए लाय होईल त्यावेळेला समेशन xi मायनस a ही काय असेल लिस्ट असेल कमीत कमी असेल. दॅट इज ॲट द मीडियन पॉईंट ऑफ n is odd and in the median interval if n is even. म्हणजे तो जो पॉइंट आहे ए हा काय असेल एकतर मीडियन पॉईंटला असेल कारण प्रत्येक इंटरवल अशी कमी 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 होत गेल्याने तर शेवटची 2 ऑब्झर्वेशन राहतील त्याच्यामध्ये लाय होईल. म्हणजे याचा अर्थ सगळ्या पॉईंट प्रत्येक इंटरवलच्या तो बरोबर मध्ये लाय होतोय. त्यामुळे ह्याचा अर्थ त्याच्या लेफ्ट साईडला जेवढी ऑब्झर्वेशन्स आहेत तेवढीच राईट साईडला ऑब्झर्वेशन्स आहेत. याचा अर्थ काय होतोय मग तो जो पॉईंट ए जो आहे तो मीडियनचा पॉईंट आहे असं होईल. म्हणजे ज्यावेळा तुमचे ऑब्झर्वेशन ऑड असतील त्यावेळा पण ज्यावेळा ऑब्झर्वेशन तुमची इवन असतील त्यावेळा ती मीडियनची इंटरवल असेल ते इंटरवलमध्ये लाय होतील त्यावेळा. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ असा होतो की तुमचं मीन डेव्हिएशन जे आहे ते मीन डेव्हिएशन तुमचं ॲट एनी आर्बिट्ररी पॉईंट ए जे असतं ते मिनिमम असतं व्हेन ए इज इक्वल टू मीडियन. मीडियन ज्या वेळेला असेल तो ए त्यावेळेला तुमचं ते मिनिमम असतं. नाव वी हॅव टू सी the concept for mean square deviation. So now mean square deviation is the arithmetic mean of the squares of deviations of the observation taken from a point A, arbitrary point. म्हणजे कुठल्याही arbitrary point पासून जे आपण डेव्हिएशन घेतो ते डेव्हिएशन कसं असलं पाहिजे स्क्वेअर डेव्हिएशन असलं पाहिजे आणि त्या स्क्वेअर डेव्हिएशन जेवढी असतील त्याचा अरिथमेटिक मीन आपण घेतला तर दॅट इज नथिंग बट मीन स्क्वेअर डेव्हिएशन MSD असं आपण त्याला म्हणतो. सो मीन स्क्वेअर्ड डेव्हिएशन अबाउट A is defined as arithmetic mean of the squares of deviations of observation taken from A. Thus, if x1, x2, so on xn are n observations and A be any arbitrary point or constant, then MSD about A is given by त्याचा फॉर्म्युला काय आहे तर बघा MSD about A is equal to 1 by n summation xi minus a bracket square. आता आपण मीन डेव्हिएशन वरून MSD ला का जातो मीन स्क्वेअर डेव्हिएशनला तर मीन डेव्हिएशन मध्ये आपण काय करतो जी डेव्हिएशन्स आहेत त्याचं साइन इग्नोर करतो. परंतु मॅथमॅटिक्समध्ये कुठेही असं जस्टिफिकेशन नाही आहे की एखाद्या याचं साइन तुम्ही जे इग्नोर करता ते इग्नोर का करायचं याला कुठलंही मॅथमॅटिकल जस्टिफिकेशन नाही आहे. सो वी गो फॉर द स्क्वेअर्ड डेव्हिएशन. आपण त्याचा स्क्वेअर करतो आणि स्क्वेअर हॅज अ मॅथमॅटिकल जस्टिफिकेशन. सो वी कॅन गो फॉर दी मीन स्क्वेअर्ड डेव्हिएशन. आपण मीन स्क्वेअर्ड डेव्हिएशनला जातो. मग त्यामुळे तुम्हाला मीन स्क्वेअर्ड डेव्हिएशन असा मिळतो. आता हेच ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी पाहिजे असेल तर 1 बाय कॅपिटल N समेशन fi इंटू xi मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर असं होतं आणि तिथं xi म्हणून तुमचे मिड पॉईंट्स येतात ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला. असं वरती आपण एक्झाम्पल बघितलं त्या पद्धतीनं इथं ते दिलेच तुम्हाला एक त्याचं फॉर्म्युला. इन केस ऑफ डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे xi आणि fi असतील फ्रिक्वेन्सीज दिलेल्या त्यावेळेला मीन स्क्वेअर डेव्हिएशन अबाउट ए पॉईंट ए is given by MSD about A is equal to 1 by capital N summation fi into xi minus a bracket square when N capital N is equal to summation fi frequency ची बेरीज म्हणजे तुमचा capital N. Now for continuous frequency distribution that is grouped frequency distribution साठी बघा फॉर्म्युला कसा आहे तर तुमचे क्लासेस असतात तुम्हाला क्लास इंटरवल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज असतात आणि त्या सिच्युएशनमध्ये मग आपण काय करतो प्रत्येक क्लासचा काय करतो मिड पॉईंट काढतो त्याला आपण MI म्हणू. MI म्हटलं इन जनरल M1 M2 सो ऑन MN म्हणजे प्रत्येक क्लासचा मिड पॉईंट असं गृहीत धरूया. त्याला XI सुद्धा म्हणतात त्या मिड पॉईंटला. मगाशी आपण वरती एक एक्झाम्पल पाहिल्याप्रमाणे. तर मीन डेव्हिएशनमध्ये तर मीन स्क्वेअर डेव्हिएशन अबाउट पॉईंट A इज गिवन बाय 1 by n summation fi into bracket mi minus a bracket square. So mi means midpoint
ऑफ इच क्लास. प्रत्येक क्लासचा जो मिड पॉईंट असेल त्या मिड पॉईंटमधनं तो जो आर्बिट्री पॉईंट आहे तो वजा करायचा, त्याचा स्क्वेअर करायचा आणि ती व्हॅल्यू काय करायची फ्रिक्वेन्सी बरोबर मल्टिप्लाय करायची आणि त्या कॉलमची सम घ्यायची, दॅट इज समेशन एफ आय इंटू एम आय मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. आणि एन म्हणजे काय आहे तुमची एफ आय हा जो कॉलम आहे दॅट इज फ्रिक्वेन्सी त्याची टोटल बेरीज म्हणजे एन. सो एम आय इज द मिड पॉईंट ऑफ आयथ क्लास इंटरवल आय रनिंग फ्रॉम 1 to n. सो अशा पद्धतीनं एम आय म्हणजे तुम्ही त्याला मिड पॉईंट आहे असं गृहीत धरू शकता. नाव we are going to see the minimal property of mean squared deviation. So mean squared deviation is a minimum about arithmetic mean. Arithmetic mean च्या ठिकाणचं जे mean squared deviation असतं ते मिनिमम असतं असं आपली मिनिमल प्रॉपर्टी सांगते. मिनिमल प्रॉपर्टी ऑफ मीन डेविएशन काय सांगते तर मीन डेविएशन अबाउट मीडियन जे असतं ते सगळ्यात मिनिमम असतं हे मीन डेविएशनच्या बाबतीत. पण मीन स्क्वेअर डेविएशनमध्ये काय असतं मीन स्क्वेअर डेविएशन हे मिनिमम असतं ज्या वेळा ते अरिथमेटिक मीनच्या अबाउट काढलेलं असतं त्यावेळेला. सो लेट x1 x2 so on xn are the n observations. If a is any arbitrary constant then MSD about a is given by MSD about a is equal to 1 by n summation xi minus a bracket square. हा आपण फॉर्म्युला घेतलेला आहे अनग्रुपेड डेटासाठीचा. मग आपल्याला पॉईंट ऑफ काय करायचा आहे मिनिमा काढायचा आहे कारण कुठल्या पॉईंटला ते मिनिमम असतं हे आपल्याला बघायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड पॉईंट ऑफ मिनिमम. तो टू फाइंड पॉईंट ऑफ मिनिमा वी यूज प्रिन्सिपल ऑफ मिनिमा and मॅक्सिमा. So to find point of minima first of all we differentiate the above expression with respect to a कारण त्या तो पॉईंट काढायचा आपल्याला मिनिमाचा का मॅक्सिमाचा आहे तो. सो वी हॅव टू differentiate that expression of MSD with respect to a. So 1 by n d by dA of summation xi minus a bracket square. So 1 by n summation d by dA of xi minus a bracket square. So its derivative of xi minus a bracket square is nothing but 2 into xi minus a into minus 1. So 1 by n summation 2 into xi minus a into minus 1. So minus 2 into 1 by n summation xi minus a. So minus 2 into bracket 1 by n summation xi minus a. Why this is a after solving the bracket? So a is a constant, so summation 1 is n and 1 by n multiplied with n is nothing but will get cancelled and only a will remain there. So now 1 by n summation xi is nothing but x bar. So expression will be get minus 2 into x bar minus a in bracket. So if we equate this first order derivative with respect to a with 0 then minus 2 into x bar minus a is equal to 0. So a is equal to x bar will be the value of a. Now we take second order derivative with respect to a. Now second order derivative of MSD with respect to a is nothing but first order derivative of minus 2 into x bar minus a. So that will be the greater than 0. So that second order derivative will be positive. So x bar minus a will be there and there is a minus 2 also. So minus 2 into x bar plus 2 into a. So minus 2 into x bar will be the 0 and plus 2 into a is 2. So 2 is greater than 0. So 2 is the second order derivative of mean square deviation of a and that is nothing but a non-negative value. So non-negative value indicates the value of a which have get from the first expression a is equal to x bar is the point of minima. So a is x bar, a is equal to x bar is the point of minimum, means at point a is equal to x bar our MSD is a minimum. So MSD is minimum at a equal to x
x bar. So this is the minimal property of MSD, mean squared deviation. Now here we are going to see the expression or concept of variance. So variance is nothing but the mean squared deviation about arithmetic mean. Arithmetic mean of sum of squares of deviations of the values taken from their arithmetic mean is called as a variance. That is nothing but mean squared deviation about arithmetic mean. That is arithmetic mean of sum of squares of deviations of values taken from their arithmetic mean. So this is the definition of variance, and it is denoted by V of x or VAR, variance of x, or sigma square x. These are the usual notations of variance. Note, unit of measurement of variance is a squared unit of the original data values due to squares of deviations. So it is also absolute measure. So for example, if we have observations on weight of food packets measured in gram, then its variance will be the gram square. Thus x1, x2, so on xn are the n observations and x bar is the arithmetic mean, then variance is given by. From the definition we can prepare the formula for variance. It is denoted by sigma square x is equal to 1 by n summation xi minus x bar bracket square. So summation xi minus x bar bracket square is the sum of square deviations from arithmetic mean, and it's divided by n, it's nothing but its arithmetic mean. So sigma square x is 1 by n summation xi minus x bar bracket square. In case of this also can be solved, and we get simplified form of sigma square x is as shown here. We can expand the bracket xi minus x bar bracket square as a minus b bracket square. a minus b bracket square चा आपण ब्रॅकेट त्याचा जो फॉर्म्युला आहे त्या पद्धतीने आपण काय करतोय, xi मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर काय करतोय, एक्सपांड करतोय आणि लिहितोय. तो कसा मिळेल बघा आपल्याला, xi स्क्वेअर मायनस 2 इंटू xi इंटू एक्स बार प्लस एक्स बार स्क्वेअर. मग ती समेशन आणि 1 बाय n प्रत्येकाला देऊन टाकलं तर काय होईल बघा, तर पहिली टर्म येईल 1 बाय n समेशन xi स्क्वेअर, दुसरी टर्म काय येईल 1 बाय n समेशन 2 इंटू 1 बाय n समेशन xi इंटू एक्स बार. आता 1 बाय n समेशन xi इंटू एक्स बार म्हणजेच xi म्हणजेच काय एक्स बार होईल. सो एक्स बार इंटू एक्स बार स्क्वेअर होईल आणि प्लस पुढचा एक्स बार स्क्वेअर जो आहे तो तसाच येईल, कारण समेशन 1 आणि 1 बाय n हे यातलं n कॅन्सल होईल, त्यामुळे एक्स बार स्क्वेअर मिळेल. सो -2 एक्स बार स्क्वेअर प्लस एक्स बार स्क्वेअर यातला एक एक्स बार स्क्वेअर राहील. त्यामुळे 1 फॉर्म्युला आपल्याला सिग्मा स्क्वेअर एक्सचा काय मिळेल, 1 बाय n समेशन xi स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल, तो सिग्मा स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला मिळेल. हा, दिस इज द अनदर फॉर्म फॉर variance. Now we are going to see the standard deviation. What is the standard deviation? The standard deviation is the positive square root of variance. Variance तुमचा जो काय आहे त्याचा जर तुम्ही पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतला तर तो तुमचा स्टँडर्ड डेव्हिएशन मिळेल, आणि तो आपण स्क्वेअर रूट सिग्मा एक्सनी डिनोट करतो, कारण व्हेरियन्स आपण सिग्मा स्क्वेअर एक्सनी डिनोट करत असेल एक्स या व्हेरिएबलसाठी, तर तसाच आपण जो स्टँडर्ड डेव्हिएशन आहे तो सिग्माने डिनोट करतो, बिकॉज इट इज अ पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. सो स्क्वेअर रूट सिग्मा स्क्वेअर एक्स और सिग्मा स्क्वेअर इज नथिंग बट सिग्मा. सो the positive square root of arithmetic mean of sum of squares of deviations of observations taken from arithmetic mean is called as standard deviation. आता ही पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ पुढं जे दिलं आहे ते सगळी डेफिनेशन आहे व्हेरियन्सची, त्यामुळे त्या सगळ्याबद्दल नुसतं व्हेरियन्स जरी म्हटलं, बिकॉज यू हॅव स्टडीड व्हॉट इज अ व्हेरियन्स. व्हेरियन्सची डेफिनेशन काय आहे तुम्ही बघितले, आत्ताच मी सांगितले या कन्सेप्टच्या अगोदर. त्यामुळं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स एवढं जरी सांगितलं तरी दॅट इज अ स्टँडर्ड डेव्हिएशन.
म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे तुमचा व्हेरियन्सचा जो फॉर्म्युला आहे त्या व्हेरियन्सच्या फॉर्म्युला नुसतं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूटचं साईन टाकलं तर दॅट इज युअर स्टँडर्ड डेव्हिएशन. Thus, if x1, x2, xn are n observations and x bar is their arithmetic mean, then standard deviation denoted by sigma x is given by sigma x is equal to square root 1 by n summation xi minus x bar bracket square. Thus, variance x is equal to standard deviation square, or standard deviation is equal to square root or positive square root of variance. For discrete frequency distribution, formula for variance is variance of x is equal to 1 by n summation fi into xi minus x bar bracket square, where n is equal to summation fi, and simplified form or formula for discrete frequency distribution is variance is equal to 1 by n capital 1 by capital N summation fi into xi square minus x bar square, where x bar is nothing but 1 by capital N summation fi into xi. अशा पद्धतीने तो x बार पण काढला जातो कारण तुमचं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तिथं आहे, त्यामुळे त्याच्याच पद्धतीने मीनचा फॉर्म्युला पण येतो तिथं. In case of continuous frequency distribution, xi's are replaced by midpoints or mi's, that is midpoints of the class. आता हा जो व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे तो व्हेरियन्सचाच फॉर्म्युला तुमचा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी येईल, परंतु फक्त xi जे आहे तिथं फक्त मिडपॉईंट्स म्हणून आपल्याला जे क्लासेसचे आहेत ते तिथं गृहीत धरावे लागतील. त्याला mi असं म्हणा, मिडपॉईंट म्हणून म्हणा, किंवा xi ॲज अ मिडपॉईंट म्हणून तिथं पुट केले तरी तुम्हाला त्या पद्धतीनं गृहीत धरले तर त्या पद्धतीने तुम्हाला तो व्हॅल्यू काय असेल ती मिळेल. So in this way today we have seen the mean deviation, then mean squared deviation, also variance, and also standard deviation. So for today's lecture we are going to stop here. In next lecture we will see some numerical examples on variance, standard deviations also. So for today's lecture we are going to stop. Thank you.